सायोनारा. लेखिका प्राची गडकरी. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. सायोनारा. सरत्या वर्षाला सायोनारा म्हणताना समस्त मानवी जातीचं एक ठरलेलं नेहमीचं वाक्य म्हणजे, वर्ष किती भरकन सरलं ना, कळलंच नाही कसे दिवस गेले ते. परंतु प्रत्यक्षात मात्र गेल्या वर्षभरातल्या प्रत्येक कडू आणि गोड क्षणांच्या आठवणींची यादी त्यांच्या मनात तयार असते. त्या कडूगोड अनुभवांवरून नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही लोक नवे संकल्पही करतात. परंतु नेहमीप्रमाणे सुखाचा पाठलाग करताना त्यांना नव्या संकल्पनांचा विसर पडतो आणि ते तक्रारीच्या विश्वात शिरतात. खरं तर ज्ञानेश्वर माऊली सुखाची व्याख्या करताना म्हणतात की, किंबहुना सोये जीवात्म्याचे लोहे, तेथे जे जे होय तया नाम सुख. म्हणजे जी गोष्ट जीवाला आणि आत्म्याला आनंद देते त्याला सुख म्हणावं. पण लोक मात्र समाधानापेक्षा साधनांमध्ये सुख शोधत बसतात आणि म्हणून सुखापेक्षा त्यांच्याकडे तक्रारी जास्त असतात. तसं तक्रारींचं माझ्याही आयुष्याशी अतूट असं नातं आहे. दिवस उगवतो तोच मुळात ढिगभर तक्रारी घेऊन. खरं तर तक्रारींचा बाऊ न करता त्या चिमटीत धरून त्याचं फुलपाखरू करून टाकायचं असतं, असं पुलं म्हणायचं. आपल्याकडे तर कृष्ण आणि गवळणी यांच्या लाडीक तक्रारीसाठी कित्येक साहित्यिकांनी आपले बोरू आणि टाक झिजवलेले आहेत. अर्थात तक्रारीचा सूर नेहमीच पक्का लागतो. मीही त्याला अपवाद नसल्यामुळं सकाळी ऑफिसच्या घाईत दूधवाला आल्यावर दार कोणी उघडायचं, तिथूनच तक्रारीचा श्री गणेशा होतो. त्यानंतर रिक्षा, ट्रेनचा गोंधळ, चौथी सीट, ऑफिसची बिघडलेली लिफ्ट, थंडगार कटिंग चहा, मोबाईल नेटवर्क, प्रेझेंटेशनच्या वेळी डाऊन झालेलं सर्व्हर, बॉसचा रटाळ चेहरा, मीटिंगमधल्या सासूचा फोन आणि सरते शेवटी मुलांचा अभ्यास, अशा अनेक गोष्टी माझ्या तक्रारीला कारणीभूत असतात. लहानपणी आईबरोबर एकदा देवळात कीर्तनाला गेले होते. तेव्हा तिथं बुवानी सांगितलेली एक गोष्ट माझ्या कोवळ्या मनावर पक्की कोरली होती. कीर्तनात त्यावेळी बुवानी एकनाथांचे विचार सांगताना म्हटलं होतं की, माणसाच्या खूपशा तक्रारी या त्याच्या मनावर अवलंबून असतात. संत एकनाथांच्या जीवनातलं एक खास उदाहरण देताना बुवा म्हणाले की, एकदा एक माणूस खूप तक्रारी घेऊन एकनाथांकडे आला आणि नाथांना म्हणाला, तुम्ही खरे संत असाल तर माझ्या सगळ्या तक्रारींचं ताबडतोब निवारण करा. नाथांनी सगळ्या त्याच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्यावर म्हणाले, मी प्रयत्न करतो, पण तुझ्याजवळ तर केवळ 8च दिवस आहेत. तुला जी काही तक्रार करायची आहे ती खुशाल कर, पण 8 दिवसाच्या आत कर. लक्षात ठेव, तुझ्याकडं केवळ 8च दिवस आहेत. हे ऐकून तो माणूस अंतर्बाह्य घाबरून जातो. नाथांची ती वाणी आहे. ही गोष्ट तो प्रचंड मनाला लावून घेतो. आपण आता जग सोडून जाणार म्हणून पुढचे 8 दिवस तो सगळ्यांशी प्रेमानं वागतो. सगळ्यांच्या अगदी घरी जाऊन जाऊन क्षमा मागतो. आपल्या चुका सुधारण्याच्या प्रयत्नात त्याच्या तक्रारीही हळूहळू कमी होतात. 8चे 10 दिवस होतात, 10चे 15 दिवस होतात, तरी तो माणूस जिवंतच असतो. पुन्हा तो नाथांकडे तणतणत येतो आणि म्हणतो की, तुम्ही तर 8 दिवस म्हणालात, पण आज 15 दिवस झाले तरी मी इथंच आहे, जिवंत आहे. तेव्हा नाथ म्हणतात, मी कधी म्हटले की तू मरणार म्हणून? पण खरं सांग, या 8-15 दिवसात तू कसा वागलास? तुझ्या आयुष्यात एक तरी तक्रार आली का? नाही ना, कारण तू दयाभाव मनात ठेवला होतास. जीवनाची खरी किंमत तुला कळली ना. अरे मग 15च का? जीवनभर असाच जर प्रेमानं वागलास, दुसऱ्यांना क्षमा केलीस, दुसऱ्यांच्या समस्या समजून घेतल्यास, तर तक्रारी उद्भवणारच नाहीत. नाथांच्या या विचारांनी माझ्या बालमनावर गारूड केलं. परंतु आपण काही संत नाही, त्यामुळं पुढं जाऊन नाथांच्या या विचारांचा मला सहज विसर पडला. पण माझ्या जीवनाचा आनंद मात्र तक्रारीत हरवतोय हे पाहून आई मला एकदा म्हणाली, तुझ्या इतरांकडून किंवा समाजाकडून काय काय अपेक्षा आहेत त्याची एक यादी कर पाहू. कागदावर लिहून काढ.
मी लगेच यादी करायला घेतली. इतरांकडून असलेल्या माझ्या 100-150 अपेक्षांची यादी मी क्षणात कागदावर उतरवली. त्यात सासूनं सकाळी ऑफिसला जाताना डबा हातात द्यावा, मुलांनी अभ्यास जास्त आणि मस्ती कमी करावी, रस्त्यात खड्डे नसावेत, परिसर स्वच्छ असावा, ऑफिसमध्ये लंच ब्रेक 2 असावेत, ट्रेनमध्ये सुधारणा व्हावी, बस वेळेवर याव्यात वगैरे वगैरे. जणू सगळी मनातली भडास मी त्या यादीत काढली आणि माझ्या अपेक्षांची यादी मी आईला दिली. नंतर आईनं मला दुसरी यादी करायला सांगितली. त्या दुसऱ्या यादीत समाजानं आणि इतरांनी माझ्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात हे नमूद करायला सांगितलं. मी सुद्धा लगेच दुसरी यादी करायला घेतली. परंतु इतरांनी आणि समाजानं माझ्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात या बाबतीत मात्र माझी दुसरी यादी काही गेल्या 4-5 आकड्यांच्या वर जाईना. किंबहुना मी इतरांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या हे समीकरण मला पटेच ना. शेवटी तशीच ती छोटीशी दुसरी यादी मी आईला दिली. आईनं पहिली यादी आणि दुसरी यादी दोन्हीही नीट पाहिल्या आणि म्हणाली, हे बघ, जेव्हा तुझी ही दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना, तेव्हा तुझ्या जीवनातल्या तक्रारी आपोआप कमी होतील. आई म्हणायची, साखरेचा कारखाना लोक कशासाठी काढतात? मळीसाठी का साखरेसाठी? अर्थात साखरेसाठी. परंतु साखर तयार होताना मळीही निघतच असते. त्या मळीकडं दुर्लक्ष करून आपण साखरेचा आनंद घेतो. अगदी तसंच आयुष्यात आनंदाबरोबर समस्या आणि तक्रारी या येतच असतात. म्हणून आनंदाकडं पाठ फिरवून समस्यांचा कशाला बाऊ करायचा? या समस्यांकडं सकारात्मक दृष्टीनं पाहावं. आणि म्हणूनच सरत्या वर्षाला सायोनारा म्हणताना आणि नवीन वर्षात पदार्पण करताना ही दुसरी यादी मोठी कशी होईल हाच मी संकल्प करणार आहे. अर्थात ही दुसरी यादी मोठी व्हायला पेन किंवा कागदाची गरज अजिबात नाही. गरज आहे ती मोठ्या मनाची. 2022ला सायोनारा करताना आपल्या मोठ्या मनाला नव्या संकल्पनांची जाणीव करून दिली पाहिजे. सायोनारा. लेखिका प्राची गडकरी. मोबाईल नंबर 9987568750. या पोस्ट सौजन्य साईनाथ सतनूर, बंगळुरू. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. मोबाईल नंबर 8329730186.